वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी बातमी समोर येत आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आज एका मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला आहे। एकीकडे काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे भाजपा विरुद्ध निकराची लढाई लढत असताना, दुसरीकडे वर्ध्यात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे। काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। या ऐनवेळच्या माघारीमुळे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वर्धा येथील काँग्रेस कार्यालयासमोर एकत्र येत पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत शैलेश अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले। कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीव्र भावना आणि आक्रोश यावेळी व्यक्त केला। या गंभीर घटनेची दखल घेत काँग्रेस पक्षाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे। पक्षाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेणारे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडताना शैलेश अग्रवाल यांनी सांगितले की पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नव्हते। संख्याबळ नसताना केवळ निवडणूक रिंगणात राहून घोडे बाजाराला वाव देण्यापेक्षा मी सद्विवेक बुद्धीने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराने शस्त्रे टाकल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे। शैलेश अग्रवाल हे काँग्रेस पक्षामध्ये आले तेव्हापासून आमच्या काँग्रेस पक्षाला ग्रहण लागलेलं होतं। कार्यकर्त्यांची कुजबूज चालू होती आणि एक दुसऱ्यासोबत चर्चा करत होते, परंतु वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत चालाबाई काँग्रेस पक्षाला एक आपलं उमदा नेतृत्व मिळते म्हणून आम्ही सगळ्या काँग्रेस पक्षांनी त्याला सामील करून घेतलं। परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे त्यांनी उमेदवारी मागितली आणि सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांनी उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली आणि जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली होती सर्व उमेदवाराला घेऊन तो चंद्रपूरला गेला आणि त्यांनी फॉर्म त्याचा स्वीकृत दाखल केला। परंतु हे सगळं झालं असताना शेवटल्या क्षणी जेव्हा फॉर्म त्याला विड्रॉल करायचा होता तेव्हा तरी कुठल्याही नेत्याला विश्वासात न घेता, कुठेही विचार पक्षाशी चर्चा न करता त्यांनी एकट्याने जाऊन फॉर्म विड्रॉल केला आणि तो कुठे गेला नंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता आणि दुपारी 1 वाजता त्या दिवशीला प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब यांनी सुद्धा त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचं आहे, तुम्ही असं काही करू नका। तरी न जुमानता त्यांनी फॉर्म विड्रॉल केला आणि तो पक्षाला आम्हाला धोका दिला, काँग्रेस पक्षाला धोका दिला। कार्यकर्त्याचं जे मनोबल होतं ते सर्व खच्ची करण्याचं काम त्यांनी केलं। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।